आता सगळं संपलंय, इथून पुढं काही चांगलं होऊच शकत नाही, कारण मी सगळं गमावून बसलोय. असा एखादा क्षण तुमच्या आयुष्यात आलाय का? जर असेल तर श्री ठाणेदार यांची ही 3 पुस्तकं तुम्हाला रिलेट होऊ शकतात. ही स्त्रीची इच्छा, पुन्हा श्री गणेशा आणि वॉशिंग्टन डायरी. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी जिद्दीने पुन्हा उभं राहता येतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्री ठाणेदार आहेत, ज्यांची माहिती तुम्हाला या 3 पुस्तकांमध्ये वाचायला मिळते. बेळगावातल्या साध्या घरातून येणारा हा मुलगा मॅट्रिक्समध्ये फक्त 55% मार्क्स काय मिळवतो आणि नंतर अमेरिकेतील पहिला भारतीय खासदार काय बनतो. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही. एका बाजूला पैसा, प्रसिद्धी, यश जे म्हणाल ते आहे, आणि नेमकं दुसऱ्या बाजूला एकटेपणा, पत्नीची आत्महत्या, समाजाने वाईट टाकलं होतं त्यांना, आणि परक्या देशात 2 लहान मुलांचं पालकत्व एकट्याने करायचं होतं. ऐकायला तर तुम्हाला ही कुठल्या तरी मूवीची स्टोरी वाटत असेल, बट बिलीव्ह मी, ही रिअल लाईफ स्टोरी आहे जी तुम्हाला परिस्थितीशी झगडायला शिकवते. तुम्हाला सुद्धा स्वप्नांच्या आकाशात उंच उडायचं असेल तर ही 3 पुस्तकं नक्की वाचा, प्लीज वाचा.